आदित्य सर, मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. तुमची जबाबदारी ती माझी जबाबदारी. तुमचं व्रत ते माझं व्रत. आदित्य सर. मणी, काय झालं? आदित्य सर. अरे तू ओढतोस का? शांत हो, शांत हो आधी, शांत हो. थांब, एक मिनिट थांब. ठीक आहे, हे पाणी 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 पी. शांत हो. मला एक सांग, घरी कोणी का नाही आहे? मामा, माझ्या ताईडीला वाचवा. तू आधी शांत हो बरं. काय झालं मला सांग. तुमच्या घरावर संकट आले आणि त्यासाठी ताईडे स्वतःचा जीव द्यायला निघाल्या. बाव्रत करायला लागलाय. ताईडे आणि बाव्रत पूर्ण करायसाठी मंदिरात गेले. आदित्य सर, बा हे व्रत पूर्ण करू शकणार नाही, कारण बानं काय कालपासून खाल्लं पिल्लं बी नाही आणि ताईडेला तो नाही उचलू शकत. ताईडेला वाचवा आदित्य सर. गणित, तू काळजी नको करूस. जर पारू आमच्या घरासाठी एवढं काय करते तर आम्ही सुद्धा तिला एकटं नाही सोडणार. पारूच्या जीवासाठी सुरू असलेलं हे व्रत दादा पूर्ण करेल. अरे तू ऐकलं नाहीस का? हे व्रत फक्त बाप, भाऊ आणि नवरा करू शकतो. तू तसे काही खाल्लं नाहीयेस. प्रीतम, हो, तू मामांची काळजी करू नको. मामा चला, तुमचं व्रत पूर्ण होईल. चला या. पोचलो तुझ्या दारी. तुझे सगळ्या नियम आणि अटी पाळून पारूसाठी हे व्रत पूर्ण केलंय मी. नाही, तू माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेतलंस. हा, म्हणजे माझं पारूवर रुसणं, दिवसभर उपाशी राहणं, तिला इथपर्यंत तुझ्या दाराशी घेऊन येणं, एवढा सगळा तर योगायोग नसू शकतो ना. आदित्य सर, हे तुमच्यासाठी छोटीशी भेट.
माझं आयुष्य पूर्ण करायला माझ्या आयुष्यात येशील का पारू? अरे तू माझी होशील का? या घरावर मृत्यूची छाया गोंगावतीये. ज्या घरावर मृत्यूची छाया पडते त्या घरात कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो. तुम्हाला राग आलाय माझा, आणि त्यात काय बी चुकीचं नाही, कारण मी करतेच तशी, वागतेच अशी की कुणाला बी राग येईल माझा. पण काय करू मी, माझं डोकं चालत नाही बघा सर. करेक्ट आहेस. माती खातेस तू, कायम चुका करते, मूर्खपणा करतेस. येंदळ्यासारखी वागते. कल शून्य आहेस तू. नाही तर तुमचीच ना. पारू, मला ना खूप राग येतोय तुझा. होईल शांत थोडा वेळ. नाही होणार शांत. मग मला रडू येईल. मला नाही फरक पडत. खरंच फरक नाही पडत? हो, नाही फरक पडत. नक्की? हो.